नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. काही तालुक्यात वादळासह गारपीटही झाली आहे. नरखेड, काटोल आदी तालुक्यात अचानक आलेल्या वादळी पावसामुळे काटोल व नरखेड तालुक्यातील संत्रा, मोसंबी, गहू, चना आदी रब्बी पिके व उभे झाडे जमीनदोस्त झाले. पुन्हा एकदा संकटात अडकलेले आहे. ही गारपीट शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ मानली जात आहे. दरम्यान शनिवारी आणि रविवारी पडलेल्या पावसानंतर महसूल विभागाने तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. काटोल व नरखेड तालुक्यातील रब्बी पीक पेरा हा मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. गहू, चना, संत्रा, मोसंबी आदी रब्बी पिके हातातोंडाशी आलेले आहेत. नगदी पीक ओळखले जाणारे संत्रा, मोसंबी, गहू, चना ही तोडणीवर आली आहेत. या स्थितीत पावसाने हजेरी लावली आणि सर्व नुकसान करून गेलाय. नरखेड तालुक्यातील येणीकोणी, सावरगाय, मोगरा, पिठोरी, मन्नारखेडी, मसोरा, मालापूर, मदाळे, मोहगाव, पिपळा ही गावे तर काटोल तालुक्यातील येनवा, पारटसिंगा, मेटपांजरा, कोंढाळी चारही सर्कलमध्ये पावसाने नुकसान केले आहे. तर शहरात सुद्धा पावसाने नुकसान केले आहे. नागपूर ते काटोल मार्गावर वादळासह आलेल्या पावसाने झाडे तुटून पडली आहेत. ही सर्व स्थिती भयावह असल्याने शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती गावकऱ्यांनी केली आहे. दरम्यान तहसीलदार राजू रणवीर यांनी महसूल विभागाची बैठक घेतली. या बैठकीत कृषी अधिकारी विक्रस भवारी यांच्यासह सर्वच कर्मचारी हजर होते. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असेल त्यांची माहिती घेऊन ती संबंधित कंपनीला 48 तासांच्या आत कळवणे असल्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत.